आज आपण एक महत्त्वाच्या विषयावर बोलतोय मित्रांनो, दिव्यांगाचं पेन्शन आणि त्या पेन्शनसाठी दिव्यांगाचे होणारे हाल अपेष्टा. आपण पाहतोय अनेक वेळा 2-2 महिने पेन्शन जमा होत नाही. पेन्शनसाठी अनेक दिव्यांग त्या संबंधित विभागाला फोन करतात, नाही होईल, डाटा रिकव्हरी चालू आहे, डाटा दुरुस्ती चालू आहे, सर्व्हर एरर आहे, अनेक प्रकारचे उत्तरं त्या ठिकाणी मिळतात. आणि ज्या पेन्शनची दिव्यांगजनाला नितांत गरज आहे ते पेन्शन मात्र दिव्यांगजनाच्या हाती लागत नाही. या संदर्भामध्ये आम्ही 4-5 महिन्यापूर्वी आदरणीय मुंडे साहेबांना याविषयी बोललो होतो. त्यावेळेस मात्र मुंडे साहेबांनी तो जो विश्वास दिला होता तो विश्वास आज सार्थकी होतोय. मुंडे साहेबांनी त्यावेळेस सांगितलं होतं की एप्रिल पर्यंत थांबा, एप्रिल पासून ह्या सगळ्या ज्या पेन्शन योजना आहेत या योजना मात्र दिव्यांग कल्याण विभागाकडे येतील एवढं पक्क. आणि त्या संदर्भातला शासन निर्णय आज आलाय. याच्याच बरोबर हे सगळं होत असताना मुंडे साहेबांनी बोगस संस्था असो, बोगस नोकरीतील दिव्यांग असो, हे रेशन पेन्शन ह्याची लूट करणारे अनेक बोगस असो, या सगळ्या बोगस दिव्यांगांना एकापाठ एक दणके देत त्यांना घरी पाठवण्याची तजवीज केलेली आहे. याच्यामध्ये मदत कोण करतंय कोण नाही करत हा जरी विषय असला तरी ते सुतासारखे सरळ होतील एवढं पक्क. आणि त्याचबरोबर कोणाच्या पोटात दुखतंय, कोणाला ह्याचा त्रास होतोय, कोणाचे हितसंबंध आहेत आणि त्यांचं नुकसान झाल्यामुळे त्यांना वेदना होत आहेत, किंवा कोणाच्या जवळच्या संस्था बंद पडतायत, हा भाग तुम्ही तुमचा बघायचा. एक कर्तव्यदक्ष अधिकारी, ज्या अधिकाऱ्याने या सगळ्या गोष्टी केल्यात आणि जो अधिकारी या सगळ्या गोष्टी करतोय त्या अधिकाऱ्याचं मात्र प्रत्येक दिव्यांग बांधवाकडनं कौतुकच व्हायला पाहिजे. होय मित्रांनो, आज आपण दिव्यांग पेन्शन योजना या विषयावर बोलतोय. आणि दिव्यांग पेन्शन योजना ही आता 1 एप्रिल 2026 पासून दिव्यांग कल्याण विभागाकडे वर्ग होणार आहे. आणि या संबंधातला शासन निर्णय 20/2026/प्रकरण 06/20 हा दिनांक 24/2/2026 रोजी पारित झालाय. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे संजय गांधी निराधार योजना असू द्या, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना असू द्या, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती योजना वेतन योजना असू द्या, त्याचबरोबर इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना असत्या, या सगळ्या योजना विविध म्हणजे स्टेट लेवल आणि सेंट्रल लेवल पासून लागू आहेत. आणि त्या योजनांचा फायदा या सगळ्या घटकांना दिला जातो. याच्यातलाच एक घटक, या पेन्शन योजनेचा फायदा घेणारा एक घटक म्हणजे दिव्यांग जनांना स्वावलंबी करण्यासाठी त्यांची शैक्षणिक पुनर्वसन, आर्थिक पुनर्वसन, सामाजिक पुनर्वसन हे तिन्ही पुनर्वसन करून दिव्यांगजनांना सक्षमीकरण करणं आणि त्यामुळे दिव्यांगजन स्वावलंबी होईल, अशा प्रकारचं दिव्यांग हिताचं धोरण भारताचं आणि प्रत्येक राज्याचं आहे. याच धोरणाचा एक भाग म्हणजे जर समजा दिव्यांगांना आर्थिक मदत करायची, त्याच्यासाठी वेगळा विभाग कशासाठी, त्यांना सामाजिक मदत करायची वेगळा विभाग कशासाठी, या सगळ्या जर गोष्टी दिव्यांग मंत्रालय स्थापन झाले महाराष्ट्रामध्ये तर त्याच ठिकाणी याव्या यासाठीची हालचाल तुकाराम मुंडे साहेबांनी केली. आणि त्याचाच एक भाग म्हणजे विषय असा आहे की दिव्यांगजनाचं सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य ह्या दोन्ही गोष्टी जर एका छताखाली आल्या तर दिव्यांगजनांना इकडं तिकडं पळायची गरज राहणार नाही. त्यांचं दिव्यांग कल्याण विभाग म्हणजे त्यांच्या हक्काची जागा आणि त्या ठिकाणी ते या सगळ्या गोष्टीची दाद मागू शकते. होय, दाद मागण्यासाठीच एक नियोजन मुंडे साहेबांनी करून ठेवलंय, दिव्यांग सहाय्यक पोर्टलची सुरुवात. हे दिव्यांग सहाय्यक पोर्टल करत असतानाच त्यांनी दिव्यांगासाठीच्या संस्था ज्या 900 नाही का पुढे आहेत, पुढे बऱ्याच जणांचे नंबर आहेत. आज कोणीतरी जात्यात आहे तर उद्या आजचं जे सुपात आहे ते उद्या जात्यात जाणार आहे एवढं नक्की. हो, आमच्याकडे या सगळ्या गोष्टीची खात्रीशीर माहिती आहे, कोणत्या संस्थांची वाट लागणार आहे या गोष्टीची माहिती आहे. तुम्ही आतापर्यंत निधी लुटत होते, तुमच्यावर वचक ठेवणारा कोणी नव्हता आणि तुम्हाला राजकीय वरदहस्त होता. आज कोणाच्या पोटात दुखतंय हे पण आम्हाला माहितीये, कोण का विरोध करतोय हे पण आम्हाला माहितीये, पण हा खमक्या अधिकारी या कुठल्याही विरोधाला बळी पडणार नाही. तर ही जी आता दिव्यांगाची पेन्शन योजना आता दिव्यांग विभागाकडे 1 एप्रिल 2026 पासून वर्ग होणार आहे. त्याच्यासाठी शासनाने या शासन निर्णयामध्ये स्पष्ट सांगितलंय की डीबीटी पोर्टलवरील सर्व लाभार्थी महाराष्ट्राचे या सर्व लाभार्थ्यांचा डाटा विभागवार सर्व लाभार्थ्यांचा डाटा हा ताबडतोब दिव्यांग कल्याण विभागाकडे सुपूर्द करण्यात यावा. त्याचबरोबर केंद्र शासनाकडनं ज्या योजना चालतात म्हणजे ग्राम विकास विभाग केंद्र शासन यांच्याकडच्या योजनाचा पण पूर्ण डाटा दिव्यांग कल्याण विभागाकडे देण्यात यावा. आणि आता मार्च 2026 पर्यंत अर्थसहाय्य हे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग
हे करेल आणि त्याच्यानंतर 1 एप्रिल 2026 पासून मात्र दिव्यांगजनाचं अर्थसहाय्य हे दिव्यांग कल्याण विभागाच्या अंडरमध्ये होणार आहे। ही दिव्यांगजनासाठी खूप उपयुक्त आणि फायद्याची बाब आहे। याच धर्तीवर रेशन बद्दल पण दिव्यांग कल्याण विभागानेच पुढाकार घ्यावा। ठीक आहे, रेशन वाटणारी यंत्रणा वेगळी असेल, रेशन सँक्शन करणारी यंत्रणा वेगळी असेल, पण ज्यावेळेस आपण आता हे सहाय्यक पोर्टल बनवत आहे, या पोर्टलवर या सगळ्या गोष्टीची नोंद त्या ठिकाणी व्हावी, जेणेकरून की रेशनचे वर बसलेल्या अधिकाऱ्यापासून खाली वाटप करणारे दुकानदार यांच्यापर्यंत हे जे सर्व काळाबाजार करतात, भ्रष्टाचार करतात, दिव्यांगजनांना अवमानाची वागणूक देतात, दिव्यांगजनांना जेवढा कोटा दिलेला आहे तेवढं रेशन देत नाहीत, त्याच्यामुळं दिव्यांगजनांना हकनाक मनस्ताप सहन करावा लागतो। शासन दरबारी तक्रारी करून पण तक्रारी तशाच पेंडिंग राहतात आणि ज्यावेळेस या बाबी आम्ही पुरवठा विभागाच्या मोठ्या अधिकाऱ्यांना बोललो होतो, त्यावेळेस त्यांनीच आम्हाला विचारलं होतं तो डाटा कुठे आहे आम्हाला द्या। अरे डाटा तुमच्या हातात आहे ना, तुम्हाला माहित नाही का डाटा कुठं द्या म्हणून? तर ही पण बाब मात्र दिव्यांग मंत्रालयाच्या अखत्यारीत यावी। रेशन देणाऱ्यांची एजन्सी म्हणजे पुरवठा विभागाने जर रेशन दिलं तरी ही बाब मात्र दिव्यांग मंत्रालयाच्या अखत्यारीत यावी। हे दिव्यांगजनासाठीची हक्काची जागा आहे, त्या ठिकाणी दिव्यांगजन दाद मागू शकतो आणि आता ही दाद मागणं दिव्यांग सहाय्यक पोर्टलच्या माध्यमातून अगदी सोपं झालेलं आहे। तुकाराम मुंडे साहेबांनी ज्या दिवशीपासून दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून पदभार स्वीकारलाय त्या दिवशीपासून त्यांनी शासनाचं भलं करण्याच्या सगळ्या योजना केलेल्या आहेत। बोगस दिव्यांग बाजूला काढा, शासनाची लूट कमी। बोगस नोकरी मधले बाजूला काढा, शासनाची लूट कमी। एसटी मधील बोगस बाजूला काढा, एसटी महामंडळाचं हजारो लाखो रुपयाची लूट कमी। त्याचबरोबर हे संजय गांधी योजना, रेशन घेणारे कुणी नावं दिलेत, कुठून दिलेत, हे दिव्यांग कधी तयार झाले, यांचे सगळे डॉक्युमेंट्स व्हॅलिड केलेत का, यांच्या UDIDला आधार संलग्न आहे का, आहे की नाही याची खात्री न करता आमच्याकडे खूप मोठ्या याद्या आता जिल्ह्यातून येत आहेत। पण हे आतापर्यंत झाकून होतं, कसं झाकून होतं, काय होतं हे परमेश्वराला माहिती, पण आता हे कुठलंही झाकलेलं राहणार नाही, हे सरळ सरळ उघड होणार आहे आणि याचा एक फायदा मात्र खऱ्या दिव्यांगजनाला होतोय, त्याच्या अधिकाराचं त्याला मिळणारच आहे। आपण सर्व दिव्यांग बांधवांनी दिव्यांग सहाय्यक पोर्टल वर आपली नोंद करून घ्यावी, आधार कार्ड संलग्न करून त्याच्यानंतर UDI कार्ड, आपलं मासिक उत्पन्न वगैरे किती याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ बनवतो। पोर्टलवर थोड्याशा काही अडचणी आहेत, त्या संदर्भात आज बोलणं झालंय आणि अपेक्षा आहे की पुढच्या 2-4 दिवसामध्ये या सगळ्या छोट्या छोट्या त्रुटी कमी होतील आणि पोर्टल व्यवस्थित चालू होईल। आपण खरे दिव्यांग आहात, आपण त्या ठिकाणी नोंदणी करणं बंधनकारक आहे आणि जरुरी पण आहे आणि खोटे तर तिकडे जाणारच नाही। म्हणजे लाठी भी साबित और भैंस भी मर गई। 2022 पासून दिव्यांग मंत्रालय सुरू झालेलं आहे आणि या सगळ्या हालचाली 2025च्या मध्यापासून किंवा शेवटपासून चालू होत आहेत। नेमका याचा अर्थ काय हे मात्र सजग हुशार दिव्यांग नक्की ओळखतो, नक्की जाणतो। नमस्कार।